माझ्या विश्वबंधू भगिनीनो, घर एक अशी संकल्पना आहे की पृथ्वीच्या उत्पत्तीपासून परंपरेनं पिढ्यापिढ्या चालत आलेली आहे. पण घर हे कधी पूर्ण होतच नाही. घरात असणारं कुटुंब आणि त्या कुटुंबात असणारी सर्व माणसं सुखी असावीत असं जर आपल्याला वाटत असेल तर उद्या गणेश जयंती आहे. गणेश जयंतीच्या निमित्तानं गणेशाचं वास्तव्य कोणत्या घरात असतं की ज्या घराचा प्रेम हा घराचा पाया आहे, सुख हे घराचं छत आहे, जिव्हाळा हा घराचा कळस आहे, शांतता ही घराची लक्ष्मी आहे, नम्रता ही घराची प्राण आणि प्रतिष्ठा आहे, चारित्र्य संपन्नता ही त्या घराची कीर्ती आहे, थोर माणसं त्या घराच्या भिंती आहे, आचार आणि विचार त्या घरात ज्या असतात ती घराची आखणी आहे, आत्मविश्वास हा संपूर्ण घराचा देव आहे, पैसा हा पाहुणा आहे, सदाचार हा सुगंध आहे, माणुसकी ही घराची तिजोरी आहे, गोड शब्द हे घराचं धनदौलत आहे. म्हणून घर असं नीटनेटकं पाहिजे. म्हणून मीपणा सोडा, खूप मोठे व्हाल, कला शिका, खूप अमर व्हाल, दान करा, धन मिळेल, त्याग करा, आत्मानंद मिळेल, श्रम करा, सुख मिळेल. आणि म्हणून अशा घरात गणपतीचं वास्तव्य असतं. म्हणून त्या गणपतीबद्दल थोडंसं. गणेश हा शंकर पार्वतीचा पुत्र असून पार्वतीच्या मळीतून तो तयार झाला आहे. शंकरानं घरात प्रवेश केल्यानंतर शंकरला त्यानं अडवलं. पार्वतीनं मळीचा तयार करून ठेवलेला तो गणपती, त्याचं शंकरानं शिर उडवलं आणि पार्वतीला दुःख झालं. तेव्हा त्याचं शिर बसवण्यासाठी हातीचं शिर आणलं आणि गणपतीला लावलं आणि तो गणेश तयार झाला. असा हा गणेश पार्वती शंकराचा पुत्र, विघ्नांचा नाश करणारा, अनेक वेळा देवांच्यावर संकट आली त्यावेळी देवांना संकट काळात मदत करणारा, दानवांच्या बरोबर देवांच्या लढाया झाल्या त्यावेळी सर्व त्या लढायांचं नेतृत्व करून दैत्यांचा पराभव करणारा, विघ्नांचा नाश करणारा, म्हणून त्याला विघ्नहर्ताही म्हटलेला आहे. अशा या गणपतीबद्दल आपल्याला थोडंसं सांगणं आवश्यक वाटतं. त्याला काय आवडतं? त्याला दुर्वा आवडतात, केवडा आवडतो, शमीची पानं आवडतात, मंदाराची पानं आवडतात, आणखी त्याला आनंदाचंही फूल आवडतं, लाल फुलही त्याला आवडतं. हे गणपतीची आवडीची फुलं आणि पानं आहेत. गणपती हा युगानुयुगे संपूर्ण जगभर त्याच्या अस्तित्वात वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला पूजलं जातं. त्यामुळं गणपती कसा आहे तर गणपतीचं अष्टविनायक अशी स्थान आहे. प्राचीन काळातलं अष्टविनायक स्थान आपल्याला माहिती नाही. अलीकडचे अष्टविनायक गणपती पुण्याच्या आसपासचे आपण बघितले, पण प्राचीन अष्टविनायक गणपतीमध्ये वक्रतुंड हा पहिला गणपती जो आहे तो चेन्नई शहराजवळ आहे. दुसरा गणपतीचं नाव आहे एक दंत, तो केरळमध्ये कालडी या प्रदेशात येतो. तिसरं गणपती आहे त्याचं नाव आहे महोदर, तो रामेश्वर शहरात येतो. चौथा गणपती जो आहे गजानन, तंजावर शहरात त्याचं स्थान आहे. आणि पाचवा गणपती जो आहे लंबोदर, आपल्या महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात गणपतपुळे या ठिकाणी आहे. सहावा गणपती जो आहे पुराणातला अष्टविनायकातला, त्याला विकट विनायक असं म्हटलेलं आहे आणि तो काश्मीरमध्ये आहे. सातवा गणपती जो आहे विघ्नराज, विघ्नेश्वर, हा मुंडकट्टा ज्योतिर्लिंगाच्या जवळ आहे. आणि आठवा श्री धूर्मवर्ण हा जो गणपती आहे हा तिबेटमध्ये आहे. म्हणजे बघा गणपतीची किती ही 8 स्थानं प्राचीन काळात ते आहेत, ते अष्टविनायक मी आता आपल्याला सांगितले. आता हा गणपती प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पूजला गेलेला आहे. आता 4 युग आहेत. पहिलं कृतयुग जे आहे, त्या कृतयुगात गणपतीचं नाव सिंह असं होतं आणि महोत्कट या नावाने त्याला ओळखलं जात होतं आणि त्याला 10 भुजा होत्या. त्रेतायुगामध्ये त्याचं वाहन होतं मयूर आणि त्याला गणेश या नावाने ओळखलं जात होतं आणि त्याला 6 हात होते. आणि द्वापार युगामध्ये
मूषक हे त्याचं वाहन होतं आणि त्याला गणेशच म्हटलं जात होतं, पण 4 भुजा होत्या. आणि कलियुगामध्ये पांढरा अश्व हे त्याचं वाहन आहे, धूम्रवर्ण हे त्याचं नाव आहे आणि 2 ह्या त्याच्या भुजा आहेत. हे झाले, हे अष्टविनायक सांगितले. प्रत्येक युगात त्याच्या असणारी वाहनं आणि त्याचं नाव आणि त्याच्या भुजा सांगितल्या. आता अर्धपीठ आणि 3 पीठं म्हणजे 3.5 पीठही गणपती मोजला जातो. आता 3.5 पीठं कोणती आहेत? तर पहिले बघा, एक मयुरेश्वर हे मोरगावला येतं, हे पुणे जिल्ह्यात आहे. दुसरं मंगलमूर्ती हे चिंचवड, पिंपरी चिंचवड या ठिकाणी पुण्यातच येतं. आणि तिसरा गणपती जो आहे त्याचं नाव आहे महागणपती, हा राजूर जालना जिल्ह्यात येतो. हे 3 गणपतीची पीठं. आणि अर्धपीठ जे आहे ते जळगावला आहे, पद्मालयात आहे आणि त्या गणपतीचं नाव आहे बाल गणेश, हे अर्धपीठ आहे. अशी गणपतीची 3.5 पीठं आहे. मी आपल्याला 3.5 पीठं सांगितली. मी आपल्याला प्रत्येक युगात त्याचे असणारी वाहनं आणि त्याचे हात सांगितले. त्याच्यानंतर त्याचे 8 प्राचीन काळातले अष्टविनायक सांगितले. आता गणपतीबद्दल मी आपल्याला बरीचशीच माहिती सांगितली. आता गणपतीची पूजा कशी करायची? दैनंदिन मी नेहमीच गणपतीची पूजा करत असतो. ज्या घरात गणपतीची पूजा रोज होते तिथं कुठल्याही प्रकारचं संकट राहत नाही. म्हणून गणपतीची पूजा ही झालीच पाहिजे. म्हणून सगळ्या जगातल्या देवानी आणि देवदेवतांनी गणपतीला आद्य पूजेचा मान दिलेला आहे. आणि तो आद्य पूजेचा मान दिल्यामुळं तो गणाचा गणपती, जगाचा अधिपती आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून त्याची पूजा कशी केली जाते? केवडा, शमी, मांदा, दुर्वा, आनंदफूल, कमळ, मोदक, नारळ, विडा, सुपारी, त्याचबरोबर त्याच्या पुढे श्री, स्वस्तिक, ओम, चंद्र आणि गम अशी चिन्हही काढली जातात. त्याचे आयुध आहे त्रिशूळ, अंकुश, परशु, पाश, मुदगल, एकदंत, खडगवा, केटक, नागबग, मोर, उंदीर ही त्याची वाहन आहे. आता पुण्यातली गणपती आहेत, तुम्हाला माहिती असतील, तरी मी आठवण करून देण्यासाठी वाचतो. खसबा गणपती ग्रामदैवत आहे, सारसबा गणपती सिद्धिविनायक आहे, शिरसुंड्या गणपती, दशभुजा गणपती, मोदी गणपती, मावती गणपती, पार्वती नंदन गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, हे पुण्याचे प्रसिद्ध गणपती आहेत. त्याशिवाय अष्टविनायक आधुनिक काळातले मी मगाची प्राचीन सांगितले ते पुणे जिल्ह्यातच येतात. एक मोरेश्वरला येतो, मोरगावला ते ठिकाण आहे. सिद्धिविनायक सिद्धटेकला ते आहे गणपतीचं नाव. बल्लाळेश्वर पालीला तो गणपती आहे. श्री वरदविनायक मड या ठिकाणी कोकणात तो गणपती आहे. चिंतामणी थेऊर हा इकडे पुणे जिल्ह्यातच येतो. गिरिजात्मक हा लेण्याद्रीमध्ये डोंगरात येतो, पुण्यातच. श्री विघ्नेश्वर ओझरमध्ये येतो. आणि श्री गणपती महागणपती हा रांजणगावमध्ये येतो. हे सगळे गणपती पुणे जिल्ह्यात येतात. यांना अष्टविनायक असं म्हणलं जातं. आणि अशा अष्टविनायकाच्या यात्राही काढल्या जातात. आणि अशा पद्धतीनं गणपतीबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला. आणि आपण गणपतीची पूजा करावी आणि आपल्या घरात सुख शांती नांदावी आणि जगातच येणारी सर्व विघ्न गणपतीनं टाळावीत आणि सगळं जग एकत्र यावं अशी गणेश जयंतीच्या निमित्तानं गणेशाला प्रार्थना करून सगळ्या जगाचं कल्याण कर असं सांगून मी आपल्या सर्व मानव जातीला गणेश जयंतीच्या निमित्तानं हार्दिक कोटी अनंत शुभेच्छा देतो. धन्यवाद.